कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमा श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोह जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जे समजत नाही ते नाही आणि जे समजते ते आहे असे म्हणण्यास तुम्हाला काय भीती वाटते अशी शंका केलेली आहे. त्याचं समाधान सांगते ते म्हणजे आम्हाला आपला जो श्लोक होता तो 18व्या श्लोकाच्या खालचा भाग आलेला आहे. सा व्यक्ती वेद्यं तत्सर्व नान्यस्तस्यास्ति वेदिता विदिता विदिताभ्यां तत्पृथग्बोध स्वरूपकम्. आत्म्या हा सगळ्या विषयांना जाणणारा असा आहे, पण आत्म्याला कोणी जाणत नाही. पण आत्म्याला कोणी जाणत नाही असा आत्मा कसा म्हणताल तर ज्ञात व अज्ञात किंवा याच्या विलक्षण असा म्हटलेला होता. मग तुम्ही त्याच्याविषयी स्पष्ट का बोलत नाही, आत्म्याविषयी स्पष्ट का सांगत नाही, तुम्ही असे आधांतरी का बोलता, असतो नसतो असे शब्द का वापरता, तर अशी शंका आहे आणि त्याचं समाधान येईल. समाधान सांगितले आम्हाला कोणा मरतेची भीती नाही, पण सत्तेची आम्हाला भीती वाटते म्हणून सांगितले. आणि त्याकरताच हे तत्व विदित अविदितावरून पृथक आहे असे ते मोठ्या विचाराने सांगितले आहे त्यांनी. आणि ज्यांना सत्यतेविषयी सूक्ष्म विचार करण्याची सवय नाही, विदित म्हणजे ज्ञान, जे जाणणं होतं त्यानंतर म्हणजे जाणण्याचं एक जे कर्म घडतं त्याचं नाव विदित. आणि न जाणणं त्याची तशी जी एक अवस्था, तर या दोन्हींच्यावरून तो कसा आहे वेगळा विलक्षण असं सांगितलं. आणि ज्यांना सत्यतेविषयी सूक्ष्म विचार करण्याची सवय नाही त्यांना किंवा तुझ्यासारख्या इतर कोणालाही वैदिक धर्म दृष्ट्यांचे विचार, द्वेष्टांचे विचार, म्हणजे द्वेष करणारा, हा द्वेष्टांचे विचार तुम्हाला खरे वाटतील आणि रमणीय वाटतील असं म्हटलेलं आहे. आणि हे तत्व जर विदित आहे असं म्हटलं तर ते तसंही म्हणता येत नाही. कारण विदित जर म्हणलं तर निसर्ग सृष्टीतील इतर पदार्थाप्रमाणे ते व्यक्त व्हायला पाहिजे. जे व्यक्त असतं ते इंद्रिय गोचर असतं, पण हे व्यक्त नाही म्हणून त्याला विदित असं म्हणता येत नाही. तसं तर व्यक्तही म्हणता येत नाही, अव्यक्त म्हणता येत नाही. आणि अव्यक्त कशाला म्हणतात. आणि अव्यक्त जर असं म्हटलं तर ते अव्यक्त असं म्हणता येत नाही. कारण अव्यक्त हे प्रलय कालाच्या बीजावस्थेला अव्यक्त बीजाला सृष्टीचं बीज जे आहे त्या अव्यक्तामध्ये म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेला सृष्टी समापली जाते, पूर्ण मिटवली जाईल त्यावेळेला ती पुन्हा सुप्त अशा अव्यक्त अवस्थेमध्ये जाते. आणि अव्यक्त हे सर्वांचं स्वरूप आणि अव्यक्त त्याला म्हणतात. अव्यक्त ब्रह्माला म्हणत ब्रह्माला व्यक्तही म्हणायचं नाही ना व्यक्त. सृष्टी कधी व्यक्त असते आणि कधी अव्यक्त असते. अव्यक्त हे सर्वांचे स्वरूप आहे आणि प्रवृत्तीचे मूळ कारण आहे, त्यामुळे त्याला अव्यक्त असं म्हणता येत नाही. आणि जर अव्यक्त असं म्हटलं तर प्रत्येकाला जी मी असं वाटतं तसं ते मी वाटलं नसतं, म्हणून त्याला अव्यक्त असं म्हणता येत नाही. अव्यक्त म्हटलं काय म्हणजे तुम्ही सर्वांचे स्वरूप व प्रवृत्तीचे मूळ कारण आहे, त्यामुळे त्याला अव्यक्त असं म्हणता येत नाही. आणि व्यक्त जरी म्हटलं तरी त्याला दोष येतो आणि अव्यक्त म्हटलं तरी त्याला दोष येतो.
म्हणून श्रुतीने अगदी मोठ्या युक्तीने त्याला विदित विलक्षण असं त्याचं लक्षण केलेलं आहे. तर असं म्हटलं होतं, अज्ञात असते तर प्रत्येकाला मी असे जे साक्षात वाटत असते ते वाटले नसेल. म्हणजे ते अज्ञात आहे का ज्ञात आहे, तर त्याची प्रतीती येते. आणि कशी येते तर अहम म्हणजेच मी या स्वरूपाने या परमतत्वाची प्रतीती येते. मी आहे अशी जी प्रतीती येते ते या परमतत्वाचीच प्रतीती आहे. आणि म्हणजे ज्ञात स्वरूप झालं त्याचं, हे उघड स्वरूप आहे. अज्ञात काय आहे तर ते नामरूप संबंध याहून भिन्न असल्या कारणाने ते तुम्हाला इंद्रियादिकांना किंवा कोणत्याही प्रमाणांना देत नाही, म्हणून ते तिथं अज्ञात आहे. प्रमाणांना विषय होत नाही म्हणून अज्ञात, आणि अहम स्वरूपात ते प्रत्यक्ष भासतं म्हणून ज्ञात, म्हणून त्याचा अनुभव येतो. आणि जर येत नसेल तर आता काय म्हणावं तुम्हाला पुढे. अशा लक्षणांनी वरील दोषांचे त्यांनी निवारण केलेलं आहे सांगितलं. ज्याची बुद्धी आहे ना, काही का होईना शास्त्रीय बुद्धी तयार झालेली असेल तर त्याला आत्मा न कळण्यासारखा नाही, त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हायला पाहिजे. पण बुद्धी आम्हाला कशी पाहिजे, शास्त्रशुद्ध अशी, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षता याने युक्त असलेल्या बुद्धीला हे परमतत्व कळू शकते. संपन्न असा जर कोणी व्यक्ती असेल तर त्याला अवघड नाही आहे काय. नसलेल्याला आम्ही ब्रह्म नाही करू राहिलो, तुम्ही आहेत म्हणून सांगतो ना. फक्त तुम्ही स्वतःला जाणायचं आहे ना. म्हणून तुमच्या ठिकाणी अज्ञत्व फक्त इतक्याच अंशात आहे की तुम्ही जाणत नाही, त्याला जाणायला लागणार. तुम्ही ब्रह्म आहातच, तुम्ही आत्मा चैतन्य स्वरूप आहातच. मग असलेल्याला इतकी अडचण का असावी, तर याचं कारण आहे त्याच्यात कुठेतरी अशा प्रकारे विवेक वैराग्यादी गोष्टींचा अभाव दिसतो आणि तो मायेला चिकटलेला असतो सारखा, म्हणून त्याला ते ज्ञात होत नाही. आणि जो मायाकृत ज्याची बुद्धी झालेली आहे त्याची बुद्धी मायेच्या पदार्थांच्या द्वारे आपोआपच जडाला प्राप्त होते, म्हणून जड दगडासारखी बुद्धी होते म्हटलं पुढं. आणि विदित आणि अविदित असं लक्षण केल्यामुळं त्या बोधरूप आत्म्याचा कोणाला अनुभव येत नाही असं जर म्हणाल तर त्याचं त्यांनी खाली श्लोक सांगितलेलं आहे. तर बोध स्वरूप आत्म्याचा अनुभव येत नाही असे जर म्हणत असाल तर त्याच्याविषयी सांगताय. काय सांगताय? बोध्यपिनुभो यश्य न कथम च जायते तम कथम बोधेत शास्त्र गोष्टम नरसम आकृतीम. ज्याला घटादी पदार्थाचं ज्ञान होतं त्याला ह्या बोधाचं म्हणजे बोधरूपाचं ज्ञान साक्षात्कार कसा होत नाही असं त्यांनी म्हटले. आणि मग अशा मनुष्यरूपी दगडाला शास्त्र तरी कसा बोध करणार असून सांगितलं. एक गोष्ट आहे, तुम्हाला घटापटांचं ज्ञान होत आहे, जर जड पदार्थांची भौतिक सगळीच ज्ञान होत आहे तर तुम्हाला आत्मज्ञान व्हायला काय कठीण आहे. म्हणून विचारसागरात सांगताना सुद्धा बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आधी सांगितलं. तिथं असं म्हटलं होतं की तुला आता आत्म्याचं स्वरूप सांगतो, आत्म्याचं ज्ञान कसं होतं हे सांगतो. मग आत्म्याचं ज्ञान कसं होतं हे सांगतो असं म्हणत असताना त्यांनी त्याच्या आधी तुला बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतो असं सांगून बाह्य पदार्थ म्हणजेच घटाचं ज्ञान कसं होतं हे शिकवलं. त्याच्यात अंतःकरणाची वृत्ती म्हणजेच प्रमातृ चैतन्य जे आभासाचं सहकार्य घेऊन, प्रकाशाचं सहकार्य घेऊन, प्राणांचं सहकार्य घेऊन घटादी देशापर्यंत जातं. त्यावेळेला घटोपहित चैतन्य असतंच, कारण चैतन्य सर्व पदार्थ व्याप्त आहे, म्हणून ते घाटाच्या ठिकाणी व्याप्त आहे. वृत्तीउपहित चैतन्य आणि घटोपहित चैतन्य यांचं एकदेशित्व याला ज्ञान असं म्हटलं. म्हणून चैतन्याच्या ठिकाणी तो व्यवहार झाला. घटाच्या ठिकाणी अज्ञान आवरण आहे ते वृत्तीने दूर केलं आणि
चैतन्य तर त्या ठिकाणी घट उपहित चैतन्य आणि वृत्ती उपहित चैतन्य यांचं एकदेशित्व म्हणजे त्याचं ज्ञान म्हणजे घटाचं ज्ञान आहे. म्हणून घट आहे आणि घट मी जाणला, घट आहे हे ज्ञान झालं. आणि अणुव्यवसाय काय झाला? व्यवसाय अणुव्यवसाय शिकवा माहिती तुम्हाला नाही एक पद्धती. प्रथम ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? तो व्यवसाय झाला. म्हणजे घटाला मी जाणलं, मी घट आहे हे ज्ञान प्रथम, आणि मी घटाला जाणलं याला अणुव्यवसाय असं म्हटलं नाही एकाने. म्हणून घट मी जाणतो. कोण जाणतो? मी जाणतो. तुम्ही कोण आहात? ज्ञान स्वरूप आत्मा आहात. का तुम्ही जड आहे म्हणून जाणता? घट कसा आहे? जड आहे. त्या जड घटाला मी जाणतो. नाही तुम्ही कशा आहात? मग आता तुम्ही जर घटाला जाणता तर तुम्ही स्वतःला का जाणत नाही? ज्याने समोरच्या पदार्थाला जाणलं तो अंतर पदार्थाला का जाणत नाही? मग त्याला घटाला जाणण्याची प्रक्रिया प्रथम टाकली आणि नंतर म्हटले आता उलटी वृत्ती फिराव. तुझी वृत्ती आधी आम्ही घटापर्यंत नेली, तर घटापर्यंत वृत्ती जात असताना प्रकाशाचं सहकार्य, प्राणांचं सहकार्य, आभासयुक्त वृत्ती या सगळ्यांच्या सहकार्याने तुला ते ज्ञान झालं. आता आत्मा हा स्वयंप्रकाश आहे म्हणून आभासाचं काम नाही राहिलं, कारण तो स्वयंप्रकाश आहे. आता वृत्तीचं काम राहिलं, कारण आवरण आहे. आत्म्यावर काय आहे? आवरण. अज्ञान आवरण आहे. जसं घटावरच्या अज्ञान आवरणाचा नाश कोणी केला होता? वृत्तीने केला होता. तसा आत्मस्वरूपावर असलेल्या अज्ञानाचा आवरणाचा नाश कोण करेल? वृत्तीच करेल. बर, मग सूर्याची सहाय्यता, सूर्याच्या प्रकाशाची गरज आहे का नाही? सूर्याच्या प्रकाशाची, स्वयंप्रकाश हा शब्द नाही वापरायचा इथं. तुम्हाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे का? तर नाहीच म्हणायचं. नाही, स्वयंप्रकाश आहे आत्मा हे नाही आम्हाला पाहिजे, कारण तुम्ही तर मग तो सूर्याच्या प्रकाशाच्या विरोधात तो प्रकाश मानला असा अर्थ होईल. सूर्याचा प्रकाश भौतिक जड पदार्थांना प्रकाशित करतो, त्याने आत्म्याला प्रकाशित केलंय का? म्हणून आत्म्याच्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला अंतर्दृष्टी करा बाहेर, त्यावेळेला तुम्हाला सहकार्याला ही बाकीची साधनं वापरली होती. तेव्हा बाहेरच्या पदार्थावर, घटादी पदार्थावर अंधकाराचं आवरण आहे. आत्म्याचा अंधकाराशी काही संबंध तरी आहे का? नाही. म्हणून भौतिक सूर्याचा कुठेच संबंध लागला नाही, त्यालाही फेकून दिलं. आता प्रमेय पदार्थाचं ज्ञान म्हणजे ज्ञानाचा व्यवहार घडण्यासाठी आभासाची आवश्यकताच आहे. म्हणून वृत्तीमध्ये असलेला आभास हा घटादी देशापर्यंत जातो असं म्हटलं. तर आंतरवृत्तीमधल्या आभासाची आवश्यकता न राहिली याचं कारण स्वसंवेद्य. आत्मा कसा आहे? म्हणून आभासाच्या विरोधी कोणता शब्द वापरला? सूर्याच्या विरोधी नाही वापरला. आभासाच्या विरोध म्हणजे आत्मा हा स्वसंवेद्य आहे, म्हणून त्या ठिकाणी कशाची आवश्यकता नाही? सूर्याचा शब्दच काढायचा नाही असं तुम्हाला स्वसंवेद्यत्वाच्या विरोधी शब्द कोणता? त्याला का आवश्यकता नाही? आभास. म्हणून तिथं फलव्याप्तीची आवश्यकता नाही असा शब्द आलेला आहे. सूर्य नाही धरा. सूर्य हा तर फार लांब आला, म्हणजे माईक पदार्थांच्या अंधाराला, जे पदार्थ अंधारात आहेत त्यांना प्रकाशित करणारा सूर्य हा फार बाहेर आला, भौतिक झाला. त्याचा तर कुठे तपासच नाही लागला. म्हणजे आत्मज्ञानाच्या प्रक्रियेत सूर्य कुठेच धरला गेला नाही. बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीत तिकडं सूर्य लागला तुमचा, आणि तिथं तुमचा आभासही लागला. म्हणजे आत्मरूपी सूर्य आभास रूपाने बाहेर आला तिथला, आणि त्याने घटाचा पदार्थाचं ज्ञान करून दिलं. आता आत्म्याचं ज्ञान करण्याच्या वेळेला काय काय लागेल असं म्हटलं तर सूर्याचा प्रकाश लागणारच नाही, त्याचा संबंधच नाही.
वृत्ती बरं, व्याप्ती. आता दुसरा एक सूर्य आहे आभास रूपी, तो लागेल का? तो सुद्धा लागत नाही. वृत्ती व्याप्तीची गरज तर आहे. भौतिक सूर्य आभास लागत नाही तर भौतिक सूर्य कशाला उपयोगी? म्हणून बाहेरचे हे ज्ञानाच्या प्रक्रियेतले दोन्ही वजा झाले. आता आत्मा हा स्वतः स्वसंवेद्यत्व म्हणजे स्वयंप्रकाश असल्याने फक्त त्या आत्मस्वरूपावर एक आवरण मात्र आहे अज्ञान. आणि त्या आवरणाच्या निवृत्तीसाठी वृत्तीची अपेक्षा आहे. म्हणून तिथं वृत्ती व्याप्तीची आवश्यकता आहे. फलव्याप्ती. फल म्हणजेच आभास, आभासाला फल म्हटलेलं होतं, तिथं फलव्याप्तीची आवश्यकता नाही. पण आता जो हा मुद्दा चॅप्टर चाललेला होता आपला, त्याच्यामध्ये असं म्हटलं की तुला जर घटादी पदार्थाचं ज्ञान होतं तर आत्म्याचं काम होत नाही. तर थोडी बुद्धिवृत्ती शांत करून तुम्ही जर शांत बुद्धिवृत्तीने चिंतन केलं तर लक्षात येईल की बाह्य पदार्थाच्या ज्ञानात म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान आत्म्यानेच होतो. म्हणजे ज्ञान स्वरूप आत्म्याशिवाय होऊ शकत नाही. बर, ते ज्ञान कोणाला झालं म्हणून प्रश्न केला मी तुम्हाला. कोणाला झालं? जर तुम्ही जड असता तर तुम्हाला ज्ञान झालं असतं. तुम्ही घटासारखे जड आहे नाही. आणि समोर बी घट आहे, म्हणजे एका घटाने दुसऱ्या घटाला झालं. तर तुम्ही चैतन्य स्वरूप आत्मा तुम्ही आहात. तुम्ही घटाचं ज्ञान करता, पटाचं ज्ञान करता, दुनियादारी सगळे ज्ञान करून घेता आणि मग ते ज्ञान कोणाला झालं हे तुम्ही पाहतच नाही. तर तो ज्ञान स्वरूप आत्मा मीच आहे. फक्त तुम्ही त्रिपुटीला वजा केलं की शेष खाली ज्ञान राहत. पण त्रिपुटीला वजा करण्याचं सामर्थ्य जीवाकडं नाही, म्हणून तो वजा नाही करत. त्या त्रिपुटीला तो धरून चालतो असा. म्हणजे आठव्याला शोधाय गेला तरी त्रिपुटी घेऊन जातो. तिकडे जाताना त्रिपुटीला घेऊन जाऊ नको म्हणून सांगितलं, पण त्याला ही सवय लागलेली ना वृत्तीला सारखी. त्याला सवय जी लागलेली असते ना त्या सवयीमध्ये तो राहत असतो. त्याला म्हणून ती सवय नाही मोडत. त्याला आपल्याला सवय, जीवाला सवय लागलेली त्रिपुटीत व्यवहार करायची, सारखी त्रिपुटी सारखी त्रिपुटी. घटाच्या ज्ञानामध्ये काय होते? त्रिपुटी होते. म्हणून त्या त्रिपुटीला मग उलट फिरवताना मात्र मग त्याला काय नाही केलं, त्रिपुटी रहित असं तू स्वतःला जाणून घे. फार अवघड आहे असं काही नाही. पण सवयीने काय झालेले लोक बेजार झालेले, बाकी काही नाही. फार अवघड आहे असं नाही. वृत्तीशून्य अवस्थेत जाण्याची इच्छाच नाही. वृत्तीशून्य अवस्थेत जायची इच्छाच नाही. सारखी वृत्तीला धरून इच्छा आहे. तेव्हा त्याच्यामुळे ज्ञान नाही होणार. म्हणून त्याला दगड असं म्हटलं. हे कोण होतं? म्हणून तुम्हाला आम्ही अगोदर सांगितलं की विवेक, वैराग्य, समाधी, शटक हे ज्याच्याकडे उपलब्ध झालेलं आहे, ही साधन सामग्री हीच आहे, दुसरी कोणती नाही. आणि मग त्याच्यामुळे वैराग्य उत्पन्न झाल्याने बाह्य पदार्थाविषयीची आसक्ती तुटली चित्तात. जोपर्यंत बाह्य पदार्थाची आसक्ती ज्याच्या चित्तात आहे त्या माणसाला आत्मज्ञान कधीच होत नाही. ते पैशाविषयी असेल, नातवंडाविषयी असेल, संपत्तीविषयी असेल, पोरा लेकरांची असेल, पत्नीविषयी असेल, की त्याला आत्मज्ञान नाही होणार. त्याला पत्नीचं ज्ञान होणार, त्याला नातवंडाचं ज्ञान होणार, त्याला संपत्तीचं ज्ञान होणार. कारण त्याच्या आवडीचा विषय तिथं असताना ह्या आवडीचा विषय होईलच कसा? ज्याच्या जो आवडीचा विषय आहे ना त्याचं त्याला ज्ञान होत असतं. ज्याच्या जो आवडीचा विषय, मला आवडीचा विषय पैसा आहे, मला ज्ञान कशाच राहणार आहे? पैशाचं. कुठून मिळवायचा आहे, कुठून कमायचं आहे, काय ते म्हणजे जेवली नाहीत तुम्ही, ते जेवायचं नंतर पाहू. ज्याला छंद बसलेला असतो ना, ज्याच्या डोक्यात जो, तो मनुष्य त्या छंदात इतका इतका आकृष्ट झालेला असतो. जसे ते लहान पोरं ते कॅरम खेळतात, नाहीतर काहीतरी खेळायला एकदा गुंतले आणि त्या खेळात जर गुंतले, आधी म्हणले होते ते भूक लागली आहे, नंतर एकदा गुंतले तर ते त्याच्यानंतर अजिबात त्याने चलय जेवायला जा, आता एवढा आमचा खेळ झाल्यानंतर आम्ही येणार. म्हणजे त्याची भूक कुठे गेली?
तर तो इतका आकृष्ट होऊन जातो. म्हणून जेव्हा जीवाला संसाराचा छंद जडलेला आहे. जरी आवड असो हा तरी ते मिळालंच असं काही नाही सांगता. हा बरोबर आहे ना, मिळेल असं सांगता येत नाही. पुन्हा जगातल्या प्रत्येकाला पैशाची आवड आहे. आवड आहे कोणालाच नाही असं पण मला छंद नाही ना तुटत. छंद नाही ना तुटत, लालचा नाही ना जात. नाही पण पैसा कुठे मिळतोय सगळं नाही नका का मिळालं. आशा आहे ना, प्रयत्न आहेत आणि प्रयत्न आहेत ना, आशा आहे ना. प्रयत्न पण कर. हा बिलकुल. मी तर ब्रह्मप्राप्तीचा नाही प्रयत्न करणार म्हणून वैराग्य झालं वा पैसाच भेटाना. चला आता इकडं हेच इकडे लावलं. ब्रह्मप्राप्तीचा प्रयत्न केला, आवड आहे तो भेटा. तर ते वास्तवता अशीच आहे. ते म्हणजे जे इकडे भेटत नाही तरी धडपड कुठे थांबली याची. ज्या वेळेला खरंच त्याला फार चांगला पिळून जातो किंवा अशी काही जीवनात घटना घडते जशी भर्तृहरीची घडलेली होती. याला पुढे दृष्टांत आलेला आहे, सांगतो तुम्हाला नंतर. चला, तर त्याच वेळेला कधी तो त्याच्यावर रॉकेल होतो आपल्या भाषेत. ते म्हणता जाळ लागू आता त्याचा अंकाचा. त्यावेळेला त्याला काडी लावून तो निघून जातो. पण तोपर्यंत त्याचे प्रयत्न चालू असतात. आणि म्हणून मग आपला विषय काय की आवड, चित्तात आवड आहे तोपर्यंत त्याचा त्याच पदार्थाकडे जरी तो प्रतिकूल असला तरी सुद्धा त्याच्याकडला छंद त्याचा जात नाही तो. आणि मग जेव्हा कधी विरक्ती, अतिविरक्ती तयार होईल त्याच्यातला दोषाचं दर्शन खासच झालं तर त्यानंतर होतं. सांगा आता जगातील श्लोक आहे ना, झालं. जगातील सर्व पदार्थाचं ज्याला ज्ञान आहे हा. आणि त्याच्याशी विचारपूर्वक ते व्यवहार बी करतो पण बोधाचा यत्किंचितही त्याला साक्षात्कार होत नाही हा. तर त्याला मनुष्य तरी कसं म्हणावं असं म्हटलेलं आहे. हा. मंद पुरुष त्यालाच मंदबुद्धीचा पुरुष असं म्हटलेलं आहे. मंदबुद्धी म्हणजे ज्याची बुद्धी घाटादी पदार्थांच्या ज्ञानात एक्सपर्ट आहे. म्हणजे बाहेरची लौकिकाची ज्ञान फार एक्सपर्ट आहे. लोकांच्याकडे अगदी एकापेक्षा एका चढ एक असतात. तुला माहित नाही का सेल लागले तिकडे, त्याला ते सेल तिथे काय स्वस्तात आहे, तुम्ही कशाला हे महागात पडले, याच्यापेक्षा इकडे स्वस्त आहे, तिथल्यापेक्षा तुम्ही असं करा त्या गंजामध्ये आमचं एक दुकान आहे, त्या दुकानात जा, तुम्हाला तो पदार्थ भेटेल. एखादा पदार्थ एखादा काय मेकॅनिकल पदार्थ असेल आणि बिघडला तर तो कसा दुरुस्त करायचा, तिथे म्हणतो बाळ काय आहेत ना आपले शेळके पाटील, आपली गाडी बंद पडली तर त्यांनी ती बरोबर शोधून चालू करून दिली. त्याच्यात एक्सपर्ट आहे का नाही ते. मग ते एक्सपर्ट म्हणजे व्यावहारिक ज्ञानात लोक एक्सपर्ट झाली. पण याचा आमच्या शास्त्रदृष्टीने आम्ही त्यांना मंदबुद्धीचे पुरुष समजतो. त्याच्या शिक्का काय मारला शास्त्राने, मंदबुद्धी. ज्याला शास्त्र अवगत नाही आणि ज्याला लौकिक प्रपंचाचं सगळं ज्ञान आहे तो मंदबुद्धीचा पुरुष आहे. मग तो किती का कलाकार असा नाही इकडला. 14 विद्या 64 कलाची मार्क 0. दुःख झालं. त्याला काय त्याच्यामुळे जन्ममरणाचे दुःख कुठे गेले त्यामुळे. चल, शास्त्र म्हणजे विचार मीमांसा आहे आणि जे विचारवान आहे त्याला शास्त्र समजणार. बरोबर. विचार आता तर विचारी कोण माणूस नाही हो. फक्त फरक इतकाच आहे की तो भौतिक पदार्थांचा ज्या विचार करण्यामध्ये आयुष्य घालवतो. आणि खरं तर असं म्हटलं ज्या तरुण मुलांनी जर परमार्थ केला तर त्याची ती तरुण बुद्धी आहे त्याच्यामध्ये नाही पटापट बसणार काही. पण वैराग्याचा अभाव, कारण तरुणपणामध्ये नेमकं काय होतं की त्याचा विषयाचा छंद बुद्धीत असतो. बालपणे गेले नेलता, तारुण्य दशे विषयता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधनी. तर हा याच्यातून तो बाहेर पडत नाही. आणि कोणी एखादा भाग्यवान पुरुष जर मागच्या पुण्येने तयार झालेला असेल तर त्याला वैराग्य कडकडीत तयार होतं आणि मग त्याला हा विषय लवकर कळतो. अण्णा तर म्हणायचे आधी आत्मज्ञान संपादन करावं आणि मग उरला वेळ तर संसार करावा. आधी आत्मज्ञान संपादन करून घ्यावं आणि वेळ असला फावला वेळ फावल्या त्या करू चेष्टा. संसार हा चेष्टेसारखा आहे म्हणजे क्रिया करण्यासारखा. केल्या तर केल्या नाही काय फरक नाही पडलं. चला, ज्याला स्वतःबद्दल जर भ्रांती आहे तर त्याला शास्त्राचा काय उपयोग म्हणून सांगितलं. ज्याला स्वतःविषयी काय आहे भ्रांती आहे भ्रांती आहे त्याच्याकरता उदाहरण सांगितलं. मौल्यवान रत्न असेल तर त्याला कोंबड्याला त्याचा काय उपयोग होतो म्हणून सांगितलं.
अत्यंत मूल्यवान किंवा मौल्यवान असं काय जे रत्न आहे, हिरा असं म्हणतात बघा, ते खाल्ल्यावरती त्याचं पाणी होतं. मला नाही माहिती, पण ते खाल्ले ना त्यांनी तर त्याचे पाणी होतं. कोंबडे हां, काय त्याच्यात शक्ती असेल बा. तुम्ही हिरा जर खाल्ला तर त्याचं पाणी करायची ताकद येते. हिरा पण विष आहे. विषय हिरा चाटला की मनुष्य ते नाही मला माहिती, कारण मी काय चाटलेलं नाही अजून. म्हणजे चाटलं असतं तर मी नाही झालो. नाही त्यांच्या पोटात पाणी काय असेल ते असेल, पण असू शकेल. पण तो कठीण असतो, त्याची घनता सगळ्यात जास्त आहे पृथ्वीवर. पृथ्वीच्या तोलाची रत्न म्हटलेले त्यांना. पण हे कोणाच्या समोर टाकलं? आता इथे फक्त कोंबड्याच्या बुद्धीचा विचार करायचा आहे आपल्याला. आणि कोंबड्याला फक्त ज्वारी उचलायची बुद्धी आहे. बाजरी ज्वारी काय दाणे टाकलेले असतील आणि त्याच्यात हिरा टाकलेले, तर ते हिऱ्याला असं करत आणि हे आपल्या कामाचा नाही. आणि बरोबर ज्वारीला उचलते, म्हणजे ज्वारीला उचलताय, हिऱ्याला असं टाकून देते. त्याचं कारण त्याचा आणि हिऱ्याचा कधी संबंधच आला नाही. तसे जीवाचा आणि आत्म्याचा संबंध नाही म्हणावं तर त्याच्याशिवाय जगत नाही. नाही संबंधच नाही आला म्हणावं तर त्याच्याशिवाय हा जगत नाही. म्हणा तर महत्व आणि म्हणा त्याला काय कळा ना, त्याला फक्त ज्वारीचे दाणे जसे उचलतायत तसे विषय उचलले जीवाने. कोंबडा जसा ज्वारी बाजरीचे दाणे उचलतोय, तसा जीव हा पंचविषय उचलतोय. शब्द रूप रस गंध स्पर्श, याला असे टपाक दिशे उचलतोय. त्याच्या शेजारी देव असेल तरी तो असा इकडं बाजूला सारखा कोंबड्यासारखा. देव आहे का नाही? आहे. अजून त्याच्यात आहे. इथे तर बाजूला सारण्यासारखं नाही, कारण शब्द रूप रस गंध स्पर्श याच्यातच देव आहे. देव आणि विषय हे दोन नाही. पण त्याच्यातला अर्धा भाग उचलला आणि अर्धा टाकून दिलाय. म्हणजे केवळ विषय उचलला आणि अधिष्ठान, प्रत्येक पदार्थाला अधिष्ठान कोण आहे? परमात्मा देवच. त्याला बाजूला काढला आणि आध्यस्त उचलला. म्हणजे एकाच पदार्थात दोन, एक अधिष्ठान आणि एक आध्यस्त आहे. आध्यस्थाला टाकून घेतला, हा. जीवाने घेतला हो. आणि अधिष्ठानाला टाकून दिलं. लौकिकात हिरा आणि ज्वारी दोन दिसतील असे, पण इथं आपल्या सिद्धांतिक दृष्टीने पाहायला गेला तर चैतन्य स्वरूप आत्मा हा सगळ्या पदार्थामध्ये भरलेला आहे. त्याच्यातला तो चैतन्य रूप आत्मा का घेत नाही, घटाला का घेतो? तिथं म्हणतात ना, तो बाह्य पदार्थाच्यातल्या घटाला तो स्वीकारतो आणि आत्म्याला स्वीकारत नाही. घटाचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा. आता तुम्ही थोडंसं अधिष्ठान मी बदललं, आतला अधिष्ठान काढलं आणि घटाच्या ठिकाणी गेलं, जवळ नेलं तुम्हाला, आणि घटाला घेतो आणि अधिष्ठानाला टाकतो. घट उपहित चैतन्य टाकलं आणि घटच घेतला. किंवा मग दुसरी पद्धती सांगितली होती की घटाचं ज्ञान कोणाला झालं, तर ज्याला झालं तो ज्ञान स्वरूप आत्मा तूच आहेस ना. मग तुला तुझं ज्ञान का होत नाही? घटादी पदार्थाचं का ज्ञान करत बसला? हे ज्ञान कितीही केली ना, याची आपली पोटं नाही भरत. म्हणजे जगातलं सगळं भौतिक ज्ञान गोळा केलं, जगातले सगळे मायाकृत पदार्थ गोळा केले, तर तुम्ही समाधानाला नाही प्राप्त होणार. म्हणजे अशांती कायमच राहील. आणि ती अवस्था आपल्या आजपर्यंत झालेलीच आहे. आपण आजपर्यंत अशांतच आहोत, असमाधानीच आहोत. भौतिक पदार्थ फार मिळाले, काही नाही फरक पडला. तात्पुरता आपल्याला आनंदाचा आभास होतोय, पदार्थ प्राप्त झाले, लगेच त्याचं विरजन. आणि ते पदार्थ साक्षात दुःखाला कारण आहेत. म्हणून तर वैराग्य प्रधान जी माणसं होऊन गेली आपल्यातली, त्यांनी त्याच्यावरती पाणी ओतलं. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. त्या मदालसाने स्वतःला आत्मज्ञान निर्माण करून घेतलं आणि पोरांना दिलं नाही ना. तेव्हा किंवा गोपीचंद राजासारखा जो राज्यकारभार करणारा होता, आता इथे भर्तरीची कथा आलेली गोपीचंदाची, नंतर पाहू इथे सांगणार आहेत ते. चला मी सांगतो तुम्हाला, बोला.
सारांश त्यांनी असं सांगितलं, जड पुरुषाला बोध करणं अत्यंत कठीण सांगितलेलं आहे. हा आणि कोणाला? जड पुरुषाला जड पुरुषाला म्हणजे वजनदार, ज्यांची वजन वाढते. मंद दगडासारखी नाही तर तुम्ही म्हणताल बा ज्यांची वजन वाढलेली आहेत त्यांना बोध व्हायना, लुकड्या माणसाला होतो. तर असं नसून जड बुद्धी पुरुषाला, शब्द कोणता वापरला? सारांश, जडाच्या वर बुद्धी. जड बुद्धी पुरुषाला बोध करणे अति दुर्घट आहे. त्याला ते कळत नाही तर काय करणार, म्हणून त्याला बोध करणं दुर्घट आहे. आणि जड बुद्धी कशामुळे झालेली आहे? ते याच्याचमुळे झाली, विषयांच्यामुळे जड. त्या बुद्धीमध्ये विषय कसे आहेत? जड आहेत, आणि ते त्या बुद्धीत बसले म्हणून बुद्धी जड झाली. तेच विषय बुद्धीतले जर काढले तर लगेच बुद्धी हलकी होईल. हलक्या बुद्धीमध्ये ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान व्हायला अडचण नाही. तर तेव्हा दुर्घट आहे ते. चला, म्हणूनच भर्तृहरींनी ब्रह्मापि तम नरम न रंजयती. ब्रह्मा अपि, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नर हे तत्स्वरूप आनंदाला प्राप्त होत नाही किंवा त्याच्याशी रममाण होत नाही. अशाची ब्रह्मस्वरूपाशी नर रममाण होत नाही, तर विषयाशी रममाण होतात असं म्हटलं. तर हे भर्तृहरी हे आत्ता भारतभूमीमध्ये घडलेलं आहे. भर्तृहरी हा राजा होऊन गेला. एक राजा, उत्तर प्रदेशातली कथा म्हणून सांगितली जाते. उत्तर किंवा मध्य प्रदेशामध्ये आहे. म्हणजे होऊन गेली, ज्यांच्या वारसदार जो पुत्र का बंधू होता तो त्यांचा, तर विक्रमादित्य. हा, तो विक्रमादित्य. तर ते आपण जे कालाची गणगणना करतो ना, संवत, विक्रम संवत, आपला जो काल मोजला जातो ना, विक्रम संवत. हा, मग तिथे किती आता केव्हा चालू येतो, तर त्या वेळेला घडलेली ही घटना आहे. तर त्यांचा हा भर्तृहरी, त्या भर्तृहरी राजा होता, सार्वभौम राजा होता. आणि सगळं काही सुजलाम सुफलाम. त्याचा पुत्र होता बहुतेक हा विक्रम. आणि तो ज्या वेळेला ऋषीमुनींकडे त्याला साधनेला पाठवलेला होता, गेलेला होता तो, आणि किंवा त्याचा बंधू असेल, दोन्हीपैकी एक पाहून गेला. आणि मग त्यावेळेला त्या भर्तृहरीने तर राज्यकारभार करत असताना तो अतिशय म्हणजे सात्विक वृत्तीचा होता तो, आणि धर्माचं आचरण करणारा धर्मयुक्त राजा होता तो भर्तृहरी. तरी ते राज्य शकट चालवायचा तर अगदी धर्माज्ञेप्रमाणे सगळं चालायचं तिथे. म्हणून अरण्यामध्ये राहणाऱ्या ऋषीमुनींनी काय केलं, त्याच्यावरती प्रसन्न झाले. त्या ऋषीमुनी प्रसन्न झाल्यावरती त्यांनी ते एक फळ, त्या राजाच्या दर्शनाला आले ते, म्हणजे ऋषीमुनी आले होते. त्या ऋषीमुनींनी तर राजाने दर्शन घेतलं, आणि मग दर्शन घेतल्यावरती त्या ऋषींनी त्याला एक फळ दिलं. म्हणजे हे राजा, तुझ्यासारखा धर्माचरण करणारा राजा या भूमीवरती अखंड काल राहू, म्हणून तुला हे आम्ही अमर फल देतोय. म्हणजे ते फल खाल्लं तर तू अमर होतो, म्हणजे दीर्घ आयुष्य तुला प्राप्त होऊन जाईल. अमर या पदाचा अर्थ काय? अमृताला सुद्धा अमृत असं म्हटलं जातं, पण त्यांनी दीर्घ आयुष्य, तर हे अमरत्व प्राप्त होईल असं फल दिलं त्या ऋषींनी, की तुला पुष्कळ काळ तू काय करशील, राज्य करशील या भूमीवरती, म्हणून हे अमर फल तुला झालं. पण राजा जरी धर्मयुक्त होता तरी विषयामध्ये पारंगत, म्हणजे त्याचं राणीवर फार प्रेम होतं. त्याचं नाव पिंगला, आणि त्या पिंगलेवरती त्याचं नवनाथातली कथा वेगळी आहे, नवनाथातली कथा नाही. तर तेव्हा त्या काय बी नका सांगा, गायकवाड ताईले उशीर आले. तर तेव्हा हा राजाला ऋषींनी फळ आणून दिल्यावर त्या राजाने ते फळ, त्याची पत्नी होती ती पिंगला, त्या पिंगलेला, मग त्या पिंगलेला म्हटला
माझं सर्वस्व कोण आहेस तर तूच आहेस. कारण त्याची ती आवडती राणी होती पिंगला. आणि मग ते म्हणते की मग मला अधिक जीवन मिळण्यापेक्षा तुला अधिक जीवन की मी जोपर्यंत जिवंत आहे. त्या फळाचं वैशिष्ट्य होतं ती व्यक्ती तरुण राहील आणि दीर्घ जीवन राहील. मग त्याने ते तरुण राहावं आणि दीर्घकाळ राहावं ही कोणात अपेक्षा असते जीवाची, म्हणजे विषयी माणसाची. त्याचा विषय टिकावा, तो नाही टिकावा, त्याचा विषय टिकावा आणि तो अधिक चांगला राहावा. म्हणून मग ते राणीला फळ दिलं. कोणाच्या? त्याच्या त्या पिंगलेला फळ दिलं. पण पिंगळेचा जीव प्रधानजीमध्ये होता. ती कोणावर प्रेम करत होती? प्रधानजीवर. आणि मग तिने ते फळ तिला परत संगती कशी तिने ते फळ ते म्हटली माझ्या जीवनाचं काय विशेष आहे तेव्हा माझं त्याच्या प्रधानजीवर प्रेम होतं. त्या प्रधानजीला म्हटली हे फळ तू खा म्हणजे तू दीर्घ आयुष्य होशील आणि तू कसा होशील? तरुण होशील. त्याने ते फळ घेतलं आणि घेऊन गेला घरी. तर त्याचं राजाच्या दरबारात एक नर्तकी होती, तिच्यावर प्रेम. त्या नर्तकीवर म्हणजे वेश्याच होती तिच्यावर प्रेम होतं. तर त्याने ते एकांतामध्ये त्याला काय केलं ते फळ कोणाला? त्या नर्तकीला फळ दिलं. ते म्हणजे माझ्या जीवनापेक्षा मला कोणाचं जीवन प्रिय वाटतंय? तुझं जीवन प्रिय वाटतंय. ते नर्तकीला ते फळ दिल्यावरती ती नर्तकी ही आता राजाच धर्मयुक्त होता, धर्माचरण करणारा. अशा कितीतरी तुम्हाला अशा पाहायला मिळतील वेश्या सुद्धा तुझ्या अतिशय प्रामाणिक. आणि तिथं त्या राजावरती प्रेम या पदाचा अर्थ असा की तो धर्मनिष्ठ राजा आहे, प्रजेचं इतकं चांगलं रक्षण करतो. माझं जीवन काय आहे? तुच्छ आहे म्हटले. म्हणून माझ्यापेक्षा माझ्या राजाचं आयुष्य वाढावं म्हणून तिने ते फळ घेऊन कुठं आली? ती राज दरबारात आली. ती फळ घेऊन म्हटली माझी एक विनंती आहे, मी तुमच्या दृष्टीने तुच्छ आहे पण माझ्याकडून एवढा प्रसाद घ्यावा अशी इच्छा आहे. ते म्हटले चालेल म्हटले. तेव्हा तिला राज दरबारात आतमध्ये आणलं. तर तिने ते फळ राजाला दिलं. तेव्हा राजाचे डोळेच पांढरे झाले. ह्या भर्तृहरीची कथा आहे. आणि मग त्याने ते पाहिल्याबरोबर तिथं म्हटलं त्याने तिला म्हटलं मी तुला अभयदान देतो, तुला मी मारणार नाही. कारण राजा म्हटल्यावरती तिथे काही शंका नाही की काय करू शकतो. पण मला एक सांग, तुला काही माझ्यापासून त्रास होणार नाही किंवा तुला कोणी मारणार नाही. तर हे फळ तुला दिलंय कोणी? कारण हे फळ कुठून गेलेलं होतं? आणि तुला फळ दिलंय कोणी? ते म्हटले. मग तिने ते सांगितलं की मला हे फळ आपल्या प्रधानजींनी दिले. ते प्रधानजीला म्हटलं, प्रधानजीला तिथं बोलावण्यात आलं. ते म्हटले हे फळ तू दिलेलं आहे? हो म्हटले दिलेलं. तुला फळ दिलंय कोणी? तर म्हटले आपल्याच राणींनी दिले, म्हणजे त्याच्या राणीने. आणि मग त्या पिंगलेला त्यांनी बोलून घेतलं. हे म्हणजे त्या पिंगलेचा तिथे त्याग केलेला आहे त्याने. तर पिंगलेचा नाही तर त्याच्यात इतकं वैराग्य उत्पन्न झालं की ह्या जगातले सगळेच विषय तुच्छ आहेत. आणि असा करून तो म्हणजे ऋषीमुनींना शरण गेलेला आहे तो तिथं. तर तिथं गोरक्षनाथांना शरण गेलेल्याचंही नाव येतं. तिथं काही काही ठिकाणी गोरक्षनाथ लिहिलेलं आहे. त्याच्यात कथा अशा दोन दोन येतात. कारण नवनाथामध्ये आलेल्या कथात गोरक्षनाथांच्याकडे गेलेलाच येतं किंवा पिंगळा करत बसलेलाचा जो स्मशानभूमीतली ती कथा आहे ती वेगळी. म्हणजे दोन भरतरी असले पाहिजे असं दिसतं. एकच भरतरीची कथा नाही. आणि हे भर्तृहरीची जी कथा आहे याच्यामध्ये आणि मग त्याला जे वैराग्य आणि मग त्याने वनात गेलेल्या या विक्रमाला बोलून राज्यकारभार देऊन टाकला आणि स्वतः वनात तपश्चर्याला निघून गेला हा भर्तृहरी. तर त्या पूर्ण राज्याचा त्याने त्याग केला. आणि त्याच्यानंतर पिंगलेला वैराग्य झालेल्याची कथा आहे की तिला सुद्धा वैराग्य झालं आणि मग तिने ते संपूर्ण प्रपंचाचा त्याग केला अशी एक कथा. तर त्याच्यामध्ये मग त्याने वैराग्य शतक नावाचा, त्याचप्रमाणे नीती शतक असे 2-3 ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत कोणाच्या? या भर्तृहरींच्या. आणि ही कथा
म्हणजे फार लांब दीर्घाची नाही, आता हे जवळजवळच्या काळातली आत्ताची आत्ताच्या आहेत, म्हणजे कलियुगातली कथा आहे ती. तेव्हा अशा भर्तृहरींची ही कथा वैराग्य कसं उत्पन्न होतं मगाशी म्हणलं ना तुम्हाला. एखाद्या वेळेस आर्थिक असा काहीतरी प्रसंग आला की ज्याच्यात त्यांनी सर्वस्व टाकलं होतं त्या राणीवर, तीच अशी व्यभिचारी दिसली, त्यावेळेला त्याला ते सगळं टाकून निघून गेला, तो राज्याचाच त्याग करून टाकला. आणि मग त्यावेळेला ब्रह्मप्राप्ती केल्यावर मग त्याच्या लक्षात आलं, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. अरे हे तर किती सोपं आहे, बाह्य जगातले पदार्थ असेच आहेत सारे, हे घेण्यासारखे नाही. आपल्याला ते भ्रमाने आपल्याला चांगले वाटतात आणि भ्रमाने आपल्याला त्यांच्या ठिकाणी प्रेमाची बुद्धी होते, पण वास्तविक ते पदार्थ युक्त नाहीत. ते स्वीकारल्यावर लक्षात येत आहे की काय खतरनाक आहे ते. आपल्या भाषेत आपण म्हणलं दुरून डोंगर साजरे, तसे विषय दुरूनच साजरे ठीक आहे. त्यांचा संघ हे आयुष्याचा नाश करणारा आहे, म्हणून सगळेच विषय तसे आहेत. पण वैराग्य निर्माण करेल तो विषय खास चांगला म्हणावा. म्हणून असे तुम्हाला अनेक कथा वैराग्याच्या, किंवा आता गोपीचंदाची मगाशी सांगत होतो त्या मैनावती राणीने नवनाथमध्ये येणारी कथा आहे. वरून पाहिल्यावरती तिच्या डोळ्यातून ते उष्ण अश्रू खाली पडले. खाली गोपीचंद म्हणजे तिचा मुलगा स्नान करत होता, पण त्याला अनेक राण्या स्नान घालत होत्या. त्याची कोमल कांतीवरती ते पडल्यावर पाठीवरती फोड आला म्हणतात. म्हणजे आईच्या डोळ्यातला पडलेला अश्रू, तर आईच्या डोळ्यातनं अश्रू का पडला? माझ्या पोराचं वाटोळं झालं म्हटलं ह्या राण्यांच्या. हे विषय बघता बघता ह्याचा बाप असाच मिळाला आणि आता ह्याचा सुद्धा असाच नाश होईल. तो आता राजा धर्मशील राजा काय असतं मग, मनुष्य प्रत्येक असा काय विषय मनुष्य धर्मशील नसतो असं काही नाही, तर तो असतो सात्विक असतो. त्याने असं वरती पाहिल्याबरोबर ती आई रडते, तो तसाच वर गेला. ते वर गेल्यावरती त्याला पाहायला म्हणजे तू का रडते, तुला कोणी जर काय केलेलं असेल मला सांग, त्याचा शिरच्छेद करून टाकतो. राजा आहे तो म्हणला काही नाही, मला त्रास द्या. मग कोण त्रास देत आहे? म्हणजे तूच मला त्रास दिला आहे. आता मी काय त्रास दिलेला आहे? मी तर तुझं सगळं सेवा करतो. त्रास हा दिला की तो आत्मप्राप्तीसाठी विन्मुख आहेस आणि तो विषयाच्या छंदात तुझं वाटोळं करतोयस. मैनावती राणी एखाद्या आई इतकी शहाणी असावी. बहुतेक सगळ्या आया पोरांना विषयाचाच छंद लावतायत. इकडून पैसा कमावतो, वा 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 छान. तिकडून पैसा कमावतो, वा वा छान. तिकडून आणला का गोळा करून, आणि काय काय आणला तर चोरीचा माल सुद्धा भारी वाटतो. ते म्हटले चोरी करून आणली पोराने, तर ती आई शहाणी नाही म्हणावी. भ्रष्टाचार करून पोरं आणत असेल, त्याचं उलट वाटोळच झालं ना, काय चांगलं झालं, कुलाचा नाश करेल तो. त्या मैनावती राणीने तसं म्हटल्यावर तिथे म्हटला मग मी काय करू आई सांग. ते म्हटले काय नाही, गावात जालिंदरनाथ आले, गावाच्या खाली महादेवाच्या मंदिरात बसलेले, जा तिथे जाऊन साष्टांग दंडवत कर आणि ते काय म्हणतील ते ऐक. वैराग्य उत्पन्न झालं बरं का तिथं. अर्थात मागची पुण्याई तिथं काम करते, काही का वाईट पुण्य असल्याशिवाय लगेच करायचंच काय होईल ते. इतका तात्काळ उठला आणि जालिंदरनाथांना शरण गेला. ते म्हटले तुझ्यासारख्याचं काम नाही रे भाऊ, तू त्या राण्यांच्यात जाऊन बस, इकडं नको फिरकू. तो म्हटला नाही, जिद्दीला पेटलेला मनुष्य काय बी करू शकतो बरं. नाही म्हटले मी त्यांची थोबाडं बी नाही पाहणार. थोबाडं नाही, थोबाडं पाहावं लागतील तुला. काय कर, तुला जर खरंच तुला ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे, भगवत प्राप्तीची, ही राजाचा वेश काढून टाक म्हणते. काढून टाक म्हणते, कपडे काढून टाक. बोला काय करायचं. ती भगवी कपडे घातली भगवी. काय करू महाराज, काय नाही कर, राज दरबारात जा. बस जातो, काय करू. त्याच राण्यांना भिक्षा मागून आण त्यांच्याकडून. गेला ना आहे गोपीचंद राजा राज्याचा त्याग करून, काय म्हणतात त्याच्या वर्णन, 18 वार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया काशया वनसेवी. पण तिथं वैराग्य उत्पन्न झाला आणि त्याला कळालं की हे विषय तुच्छ आहे. सगळ्यात परमार्थातला मोठा भाग हाच आहे प्रतिबंधाचा, की विषय तुच्छ वाटतच नाही.
म्हणजे बुद्धीत विषय तुच्छ होतच नाही. आणि मग विषय तुच्छ नाही झाले याचं कारण आहे त्याच्यातलं नश्वरत्व, ते जे विषय आहेत दोष त्याच्यातले दोष बुद्धी ही उत्पन्नच होत नाही. आम्ही वाईट पदार्थाला चांगला पदार्थ म्हणतो. आपात रमणेषु भोगेश्वम विचारवान नानुरज्वती किंते त्वान दोषदृष्ट्या जिहासती. पंचदशिकार म्हणतात की जोपर्यंत दोष उत्पन्न होत नाही, त्याने त्या पैशाचं उदाहरण दिलेलं आहे की अर्थाणाम आचरणे क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्तान क्लेशकारिणः. पैसा कमवायला दुःख, मिळवायला दुःख, ठेवायला दुःख, खर्च झाला तरी दुःख, कोणाला गेला तरी दुःख, चोरून नेला तरी दुःख, राजाने धाड टाकली तरी दुःख. त्याचं सारं दुःखच दुःख दुःखच दुःख दुःखच दुःख. पण लंपट माणसाला काहीच वाटत नाही. जो मनुष्य त्याच्यातला लंपट असतो त्याला दोषदृष्टी उत्पन्नच होत नाही. आणि मग राजाकडे तयार झालेल्या त्या दृष्टीने त्यांनी काय केलं, तात्काळ त्याग करून जालिंदरनाथांच्या बरोबर निघून गेला. आला भिक्षान्न देही म्हटला, त्या राण्या सगळ्या रडायला लागल्या. काही परिणाम नाही झाला चित्तावर, कारण हीच परीक्षा असते. लोक आहेत ना त्याला ते म्हणजे त्याचे जे माईक जाळं असताना ते त्याला तोडायचं असेल तर ते लगेच त्याला आडवं प्रतिबंध तयार करतात. त्या म्हणल्या नका नाव जाऊ, आम्हाला टाकून, आम्ही इतके तुम्ही आमचे इतके प्रिय आणि तुमच्यासाठी आम्ही काय काय नाही केलं. ते म्हणजे सगळं केलं, काढी लावा त्याला. आणि तो राजा निघून गेला. तर तिथं याला म्हणतात पुन्हा मागं नाही, म्हणजे ज्याच्यात बुद्धीमध्ये पुन्हा उलट चक्र फिरत नाही. तसा या भर्तृहरीची सुद्धा अशीच कथा आहे. या भारतभूमीत फार वैराग्यवान पुरुष झाले वर, एक आणि दोन नाही, कारण ही भूमीच वैराग्याची. इथे जन्म घेणारे पुरुष वैराग्य निर्माण नाही झालं तर समजून घ्यायचं की आपण कुठून तरी बाहेरच्या फॉरेनमधून जन्माला आलेलो. ते आपली एवढी चांगली भूमी असताना आणि इथे हे वैराग्य उत्पन्न व्हावंच. कमीत कमी त्याचा तो छंद बुद्धीतला नाश व्हावा. साधारण व्यक्ती ज्या आहेत त्याच्यातला बुद्धीतला हा विषय कट झाला की आत्मज्ञानाचा प्रवास चालू होतो. जर हा विषय बुद्धीतून कट झाला नाही तर आत्मज्ञान उत्पन्न होणार 100% नाही. त्यामुळे मग आत्मज्ञान बी राहील आणि विषयाचा लंपटपणाही राहील. दोन्ही गोष्टी एका काळात नाही राहत. आता बोधाचा अनुभव येत नाही या म्हणण्यावर व्याघात दोष कसा येतो ते सदृष्टांत सांगतात. हरी जीवा मेस्ती न व्यत्युक्तिर् लज्जायै केवलं यथा जीवामेस्ति न व्यत्युक्तिर् लज्जायै केवलं यथा. न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति तादृशी. न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति तादृशी. जीवामेस्ति न व्यत्युक्तिर् लज्जायै केवलं यथा. न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति तादृशी. जीवामेस्ति न व्यत्युक्तिर् जीवा में अस्ति न वा
इति उक्तिः लज्जायै केवलं यथा न बुध्यते मया बोधः बोद्धव्यः कारण इ आला बोद्धव्यः इति तादृशी करताय का जेव्हा मे अस्ति न वा इति उक्तिः लज्जायै केवलं यथा न बुध्यते मया बोधः बोद्धव्यः इति तादृशी मे अस्ति न वा इति उक्तिः केवलं हाँ। विद्यते मया बोधः 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 नाही बोधः बोद्धव्यः जेव्हा मी असते जो कोणी बोलणारा ज्याच्यात आपल्याला बोलायचं असेल तर जिभेचा वापर केला जातो म्हणजे जीभ आपण ज्याला म्हणतो मुखामध्ये जीभ आहे मे मुखे जीवा नास्ती असा शब्द प्रयोग केलेला आहे मे मुखे म्हणजे माझ्या मुखामध्ये जीभ नाही असं कोण म्हटला बोलणार जो बोलतो तो माझ्या मुखात जीभच नाही हो पण तो बोलला कशाने रे तर यात ज्या अर्थी तो बोलतो त्या अर्थी त्याच्या मुखात जीभ आहे सिद्ध होतं नाही कसं सिद्ध होईल इथं बी तोच प्रकार आलेला आहे की मला तो प्रश्न केला त्याने म्हणाला एक मनुष्य मुका होता आणि त्या मुक्याला प्रश्न केला की का रे बाबा तू माझ्या मी जे सांगतोय हे सगळं अभ्यास केला का मी जेवढा सांगितलेला तो म्हटलं महाराज केला असता पण माझ्या मुखात जिभाच नाही त्याच्यामुळे मी अभ्यासच केला नाही असा मी कसा करू प्रश्न मी कसा करू बुवा मी अभ्यास कसा करू कारण माझ्याकडे काय नाही जीवा नाही तर मी जीवा असती नवा इति उक्ती कोण म्हटलं तोच म्हटला ज्याच्या मुखात जीवा आहे मला जीवा आहे की नाही हे भाषण यथा केवलम लज्जाये म्हणजे केवळ लज्जास्पद आहे लाज वाटण्यासारखं मुखात जर जीभ नसती तर बोलला कसा असता तथा मया बोधः न बुध्यते इतः परम बोद्धव्यः त्याप्रमाणे मया बोधः मजकडून बोध न बुध्यते जाणला जात नाही असा म्हणणारा मग जो म्हणणारा आहे त्याच्याकडे वास्तविक बोध नाही का वास्तविक त्याच्याकडे बोध आहे त्याने जाणलेला नाही तो त्याच्याकडे वास्तविक बोध आहे पण त्याने त्याच्याविषयी विचार केलेला नाही तोच प्रकार सांगतात की ती उक्ती तादृशी हे म्हणणे अतिशय दृष्टांत आणि सिद्धांत एक दृष्टांत आलेला आहे आणि एक सिद्धांत आलेला आहे की तू आत्म्याला जाणलं का ते म्हणले मी आत्म्याला कसा काय जाणू मग तू आता आत्म्याला कसा काय जाणू म्हणणारा तू जो बोलतोयस तो कोणाच्या सत्तेने बोलतोय तुझ्या सत्तेने बोलतोय आणि मग परत म्हणतो जसं की कोणी एखादा मनुष्य हा म्हणतो की मे मुखे जीवान असते माझ्या मुखामध्ये काय नाही जीभ नाही मग तुझ्या मुखात जीभ नाही तर तू माझ्याबरोबर संवाद कसा साधला जीभ आहे म्हणूनच तू जिभेच्या द्वारे जसा बोलला तसा आत्मा आहे म्हणूनच तू घटपटाधिकाला मागा विषय तो घेतला होता ना ते तू घटाला जाणला कारण आत्मचैतन्याच्या सत्तेने जाणलं त्याच आत्म्याला तू जाणत नाहीस चला वाचा आता बोधाचा अनुभव येत नाही या म्हणण्यावर व्याघात दोष कसा येतो ते बदतो व्याघात दोष असं त्याचं म्हटलेलं आहे व्याघात या पदाचा अर्थ आणखीन त्याच्यात बदतो व्याघात म्हणजे आपल्याच वाणीने त्या दोषाची काय केलेली आहे सिद्धी केलेली आहे कसा येतो सदृष्टांत श्लोक सांगितलाय जेव्हा मेस्तियुक्ती लज्जाये केवलम यथा न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति तादृशी अन्वयार्थ सांगितलंय मे जीवा अस्ति न वा इति मुक्तीः मला जीवा आहे की नाही हे भाषण यथा केवलम लज्जाये जसे केवळ लज्जास्पदच आहे तथा मया बोधः न
बुध्यते इतः परम बोद्धव्यः, त्याप्रमाणे मजकडून बोध जाणला जात नाही, यापुढे जाणावयाचा आहे. इति उक्ती ही तादृशी, हे म्हणणे तसेच लज्जाव आहे. हे म्हणणे तसे लज्जाव आहे. म्हणजे तुला ज्ञान आहे का? नाही म्हटले. मजकडून बोध जाणला जात नाही, माझ्याकडून जाणला जात नाही. मग काय जाणावयाचं आहे. तुम्ही कशासाठी आले सगळे लोक इथं? तुम्ही सगळे कशासाठी आले इथे? जाणण्यासाठी आले. तुम्ही आत्म्याला जाणलेलं आहे का पूर्वी? त्याच्या सत्तेनेच आलो इथं, पण आलो इथं त्याच्या सत्तेनेच, पण त्याला जाणलं नाही. तसंच आहे ना मी. मी आहे असा अनुभव आहे ना आम्हाला. हा, तुम्हाला अनुभव आहे. मी आहे असा आहे, पण तो सामान्य अनुभव घेतलेला आहे. पण सामान्य अनुभव जरी घेतला एवढा म्हटला तरी अर्धा आत्मा कळाला. तेवढंही नाही मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. ही गर्जना करा ना, मी आहे ना, मी आहे ना. ते तुम्ही मेले का? नाही म्हणणार. कारण मी मृत्यूच्या पलीकडे आहे. मी ज्या पदार्थांना ज्या सत्तेने जाणतो ती सत्ता मी आहे, म्हणजेच आत्मसत्ता मी आहे. तो सच्चिदानंद ब्रह्म मी आहे. तर तुम्ही हे मरके देह नाही. त्याला ज्या घटादी पदार्थाला ज्याने जाणला. आता अजून एक पहा, थोडासा अंतर्दृष्टी काढा. तुम्हाला मी आज पेन नाही आणलं, याला पेनाला जाणलं. पेनाला जाणलं तर तुमच्या नाकाने जाणलं का, तोंडाने का, आतल्या मेंदूने का, कवटीने? कोणी जाणलेलं? डोळ्याने जाणलं. डोळे काढून घेऊ आम्ही. डोळ्याने जाणलंय का? नाही. डोळ्याने नाही, डोळ्याने रूपाचं ज्ञान करून द्याल. जाणणे या पदाचा अर्थ ज्ञान असा. आता त्याच्यात ज्ञान, याचं ज्ञान तुम्हाला कुठे झालेलं आहे? कोणत्या स्पेअर पार्टला झालं? शरीराच्या कोणत्या? कोणत्याच नाही. शरीराला फुली, कारण शरीराचं नाही येते. शरीराला जर ज्ञान झालं असतं तर मेलेल्या मड्यालाही झालं असतं. मेलेल्या मड्याला ज्ञान होतंय का? मेलेल्या मड्यालाही नाही झालं. मग त्याच्यात म्हटले मग याचा माता काळाला आम्हाला म्हटले, मग त्याच्यातला जीवात्मा गेला, म्हणजे त्या आभासाला ज्ञान झालं. आभास आहे, तो आभास आहे विकारी असून चैतन्याचा प्रकाश आहे. आणि तो विकारी म्हणजे तो सुद्धा अंतःकरणाच्या बाधाबरोबर त्याचाही बाध होऊन जातो. म्हणजे बाध होतो म्हणजेच अधिष्ठानाशी तद्रूप होतो. ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. म्हणजेच आत्मसत्तेने तुम्हाला ज्ञान होत आहे. आणि तो ती आत्मसत्ता मी आहे. असं काय झालं? करून घ्या, जाणून घ्या. वास्तविक पाहता. म्हणून हे ज्ञान आजपर्यंत त्याचप्रमाणे मजकडून बोध जाणवला जात नाही. त्याचं ज्ञान माझ्याकडून होत नाही. यापुढे जाणायचं आहे. मी जाणून घेईल तुमच्याकडून. जाणून घेईल म्हणजे तू प्रत्यक्ष आत्माच आहेस. तू जाणून घेण्यासाठी खरं तर इथपर्यंत पोहोचायलाच नको होतं. पण नाही जमलं तर मग आता तरी कमीत कमी तिकडे डोकव. कुठे? आत्म्याकडे पहा. ऐका आता. प्रकाश सांगितलाय, एखाद्या मूर्खाच्या मला जिव्हा आहे की नाही सांगा, या प्रश्नाप्रमाणे. एखाद्याला समोर गेला आणि विचारायला लागला, मला सांगता का हो? मग काय प्रश्न आहे तुझा? मला असा एक प्रश्न पडलाय की माझ्या मुखात जीभ आहे का हो? असं मला काय झालाय प्रश्न पडलाय. तर त्याला आता त्या काय हसण्यासारखाच विषय येतो. म्हणून त्याचा म्हणजे बा, तू ज्या अर्थी तूच विचारतोयस मला प्रश्न, तर ज्याच्या मुखात जीभ नाही तो मनुष्य असा प्रश्न करू शकत नाही. या प्रश्नाप्रमाणे मला बोध समजत नाही, हे म्हणणे आता अयुक्त तुम्हाला म्हणले बा, आहे. तुम्हाला आत्मा कळाला का? ते म्हणजे महाराज आम्हाला तो आत्माच कळाला. तुमच्यात आत्मा आहे का? तुमच्यात जीभ आहे का? काय? म्हणून समजा दृष्टांत पहा. माझ्या मुखात जीभ आहे का हो महाराज? सांगा ना. असं म्हणल्यावर तुम्ही हसले का नाही? हसले. आता मला महाराज ते आत्माच कळा ना, सांगा ना हो. यावेळेला का हसत नाही तुम्ही?
त्याची सत्ताच लक्षात येत नाही आपल्याला. त्याच्यापर्यंत जातच तुम्ही नाही. त्याला हसला कोणाला? जीव म्हणणाऱ्याला ते जीव आहे. हो सांगा ना हो, माझ्या मुखात जीभ आहे का? म्हणजे काय मूर्ख माणूस आहे हा. हो त्याला हसतो. तुझ्या तोंडात जीभ असताना तू म्हणतो माझ्या मुखात जीभ आहे का? म्हणतो महाराज आम्हाला ब्रह्म करून टाका ना. आहे. का हो, पेरे साहेब असा कोणी एखादा माणूस येऊन गेला का अण्णाकडं तुझे म्हणते बा ठोकळ मा- सांगत आम्हाला ब्रह्म करा ना. चला तेव्हा मग म्हणजेच त्यांचं काय, तुम्ही तरी कशासाठी आले ती? तेवढ्यासाठी प्रत्येक व्यक्ती झाला महाराज आम्हाला ना आत्मज्ञानाची आवश्यकता आहे, आम्हाला आत्मज्ञान. मग तुम्ही कोण आहात? आत्माच आहात. पण तुम्ही स्वतःकडे डोकवूनच पाय ना, ज्या पदार्थाकडे पाहिलंच नाही आणि दुसऱ्यांच्याकडे पाहायला लागले, मग आता काय करावं? म्हणून तुम्ही तुमच्याकडे पहा म्हणजे मुक्त होता. म्हणजे आरसा घ्या, आरसा नाही सांगितला. नाही. मग आता तुम्हाला पहा आरसा आहे तिथं, नाही असा नाही. पण तुम्ही जोपर्यंत अंतर्मुख वृत्तीतून ज्या वेळेला त्या चैतन्याकडे जाणार नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. पण म्हणून हे हास्यास्पद आहे म्हणतात बुवा. चल, वाचा. कारण जसे दृष्टांतात जिव्हा म्हणजे वागिंद्रिय नसती तर प्रस्तुत प्रश्नही करता आला नसता, बिलकुल तसेच दृष्टांतिकात जर बोधाचे ज्ञान नसते तर बोधाचे तो ज्ञान नसते. इथे कोणतं ज्ञान वापरलंय? आत्मा म्हणजेच ज्ञान, आत्मा म्हणजेच ज्ञान, आत्मा म्हणजेच सत्ता, आत्मा म्हणजेच आनंद. आणि हे आहे का तुमच्याकडे? आहे. म्हणजे तुमच्याकडे सत्ता आहे, मी आहे. ती सत्ता तुम्ही देहाला प्रदान केलेली, म्हणजे त्या सत्तेच्या द्वारे देहाला घेऊन तुम्ही इथं आले. सकाळी उठले, स्नान बिन केलं, कोणाच्या सत्तेने? आत्म्याच्या सत्तेने. नाश्ता बिष्टा काय उपास आहे आज? खिचडीवर अजून जायचंय आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग त्या सत्तेने या म्हणजे शरीराला सत्ता बहाल केलेली ती. म्हणून शरीराची सत्ता ही वास्तव सत्ता नाही, तर सत्ता कोणाची आहे? धन्याची की जी मायबाप? हा. म्हणून सत्ता धन्याची आहे, म्हणजे आत्म्याची सत्ता शरीराला दिली. आणि शरीर जोपर्यंत प्रारब्ध आणि कर्माची संगती शरीराशी जोडली गेलेली, ज्याचं ज्याचं जसं जसं कर्म असेल तोपर्यंत ते तो देह राहील. कर्म संपल्यावर देह पडेल, आत्मा नाही पडणार. मग आत्मा तो जीवात्माही नाही नाश पावणार. जीवात्मा कर्मावर आधारित आहे, जीवात्म्याचा बाधही कर्मगतीवर आधारित आहे. म्हणून जेव्हा कधी कर्मगती संपेल त्याची, ती कधी संपेल, पुन्हा आणखीन त्याच्याकडून कधीतरी काही साधना घडेल, निष्काम सेवा घडेल, सगळं घडेल. त्याच्यानंतर सद्गुरू भेट होईल, पुन्हा ब्रह्मोपदेश होईल. त्यावेळेला पुन्हा त्या जीवात्म्याची कर्मगती संपल, म्हणजेच ब्रह्मज्ञान होईल. सगळ्यात मोठी फलश्रुती कोणती असेल तर मग ब्रह्मज्ञानाची होणे. म्हणून सामान्य पुण्यावर जीव जगतात, साधकाचं जे पुण्य असतं ते वेगळंच असतं, जे ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती करल. आणि मग त्याच्यानंतर तो स्वतःच्या स्वरूपाला जाणल, त्यावेळेला तिन्ही देहांचं विसर्जन करून टाकेल. मग तिन्ही देह विसर्जित झाले, आपोआप झाले, काही करण्याची गरज नाही. आत्मज्ञान झालं ना की झालं, त्याला काही नाही. संबंध आला ना आत्मज्ञानाचा. माझी ती एक काय म्हणतात त्याला, शब्द म्हणतात ना, गळ्यात अडकवायची पिशवी वारीला जाताना. ती माऊली ज्ञानावर आहे, त्याचं चित्र असतं त्याच्यावर आहे. माझ्याकडे एक पिशवी होती अशी, आणि मी ते गळ्यात घालायचे जड म्हणून मी ते रथात ठेवली बॅटरीच्या जवळ. बॅटरी आणि बॅटरीचं पाणी उडून त्याच्यावरती सगळं गेलं, ते पडलं. ती पिशवी अक्षरशः जिथे हात लावेल तिथला भाग बाहेर निघत, म्हणजे ते वरून लई क्लिअर दिसत होती. पण तिला असं धरलं ना की ते लगेचच तुटून द्यायचे, तेवढा भागच तुटून द्यायचा. ती सगळी पिशवी आधी तिथं रस्त्याला जाताना तिला 1-2 छिद्र पडली. मी म्हणते कसं काय पडली? मग माझ्या लक्षात आलं की आपण पिशवी बॅटरी जवळ ठेवली, त्या बॅटरीतलं पाणी उसळून ती सगळी पिशवी. आणि मग ती दिसायला वरून पिशवी दिसत होती पण सगळी तुटली होती. तसा ब्रह्मव्यक्ता पुरुष आहे की जो या संसारातून पूर्णतः बाधित झालेला असतो. बाधित झाला म्हणजे काय झाला?
त्याच्यातला तो छंद, बुद्धी राहिलीच नाही त्याच्यामध्ये. चला, आणि मग तो सत्स्वरूप होतो म्हणजे ब्रह्मस्वरूप होतो. वाचा. तसे द्राष्टांतिकात जर बोधाचे ज्ञान नसते तर तो समजत नाही असेही म्हणता आले नसते. दुसरा आहे दृष्टांतात म्हणजे सिद्धांतात. जर तो म्हणला की का हो महाराज बोधाचे ज्ञान नसते म्हणजे हा घट आहे, हे ज्ञान कोणाला झालं? हा घट आहे हे ज्ञान झालं ना, म्हणजे बोधच आहे ना तो. घटाचं ज्ञान हे बोध ज्ञान आहे. पण हे ज्ञान कोणाला झालं? जो ज्ञान ज्ञाता आहे ना, ज्ञान स्वरूप, त्याला त्याच्या ठिकाणचं आहे ते ज्ञान. ते ज्ञान झालंच नसतं जर तुम्ही ज्ञाता नसते तर, म्हणजे तुम्ही जर ज्ञान स्वरूप नसते. कारण ज्या पदार्थाचे ज्ञान होते त्याविषयी हा पदार्थ समजला मला असे आपण म्हणतो. मला समजला, ज्या पदार्थाचं ज्ञान होतं म्हणजे हा घट आहे आणि या घटाला मी जाणलं. याला काय म्हटलं? अणुव्यवसाय ज्ञान म्हणतात नैयायिकांच्या भाषेत. व्यवसाय ज्ञान घट आहे आणि अणुव्यवसाय या घटाला जाणलं. तर तुम्ही ज्याला जाणलं असं म्हणता तो जाणणारा कोण आहे? आत्मा आहे. मग तुम्हाला आत्म्याचं ज्ञान आहे. चला, म्हणजे समजलेल्या पदार्थाचे ज्ञान व न समजलेल्या पदार्थाचे अज्ञान ह्या दोघांचाही आम्हाला अनुभव येतो. बरोबर आहे. या दोघांचाही अनुभव येतो आम्हाला. म्हणजे बाजारात नवीन वस्तू आलेल्या आहेत ते समजले का तुम्हाला? आता नवीन बाजारात वस्तू आलेल्या आहेत ते म्हटले आम्ही ना अजून गेले तिकडे. म्हणजे तुम्ही गेलेले नाही, म्हणजे तुम्हाला त्या वस्तू माहीत नाही. तुम्हाला काही वस्तू, सगळ्या काही वस्तू माहिती तर काही वस्तू माहीत नाही. मायेच्या बाजारात दररोज नवीन वस्तू येतात. तुम्ही पाहायला जाताना त्यावेळेला लक्षात येऊन जाईल. चला, अर्थात बाह्य पदार्थाच्या ज्ञान अज्ञानाची प्रतीती घेणारा साक्षी आत्मा अन्य आहे हे सिद्ध झाले. बिलकुल. तर व्यवहाराची प्रतीती घेणारा साक्षी आत्मा हा अन्य आहे. पण ही सूक्ष्म विचारगम्य गोष्ट पूर्वोक्त मनुष्यरूपी दगडाला समजावी कशी? तर ही दगडाला कळत म्हणजे दगडाला नाही म्हटलं, दगड रूपी बुद्धीला म्हटलं. हा, तात्पर्य अशा लोकांना शास्त्राधिकांचा काही उपयोग होत नाही. अशा लोकांना शास्त्राचा काही उपयोग होत. लोकांना बुद्धी नाही का? अहो काय कमी आहेत का लोक? किती बी संशोधन करणारी लोक पडलेले आहेत, पण आत्म्याकडे कोण गेलेला आहे? चला, म्हणूनच योग वासिष्ठात जे ज्ञानी नव्हेत व जे अत्यंत अज्ञानी नव्हेत अशा अधिकारी पुरुषांकरिता हे शास्त्र प्रवृत्त झाले आहे अशा अर्थाचा श्री वशिष्ठांचा उल्लेख आहे. असा वशिष्ठांनी उल्लेख केलेला आहे की जे ज्ञानी नव्हेत आणि जे अत्यंत आज्ञा नाही. आता अत्यंत आज्ञा म्हणजे दगड बुद्धी असेल तर त्याला नाही काय करणार, म्हणून तिथं अत्यंत आज्ञा. आणि ज्ञानी नव्हेत म्हणजे ज्यांनी आत्म्याला जाणलेलं नाही तर त्यांच्यासाठी कशाचा उपयोग आहे? हे शास्त्राचा उपयोग आहे. शास्त्र त्यांच्यासाठी प्रवृत्त झालेलं आहे. मुक्तांसाठी शास्त्र नाही आणि दगडांसाठी ते तो गोबाजा केले. मुक्त झालेले त्यांनाही शास्त्राचा काही उपयोग नाही, कारण ते निघून गेलेले, पुढे निघून गेले. आणि जे काही दगड आहेत पडलेले, आता दगड म्हणजे सरळ सरळ ज्यांना व्यवहार ज्ञान पुष्कळ पडलेले, ज्याला आत्मज्ञाना वाचून मग तिकडे फिरकत सुद्धा नाही, देव कसला असतो त्याला माहीत सुद्धा नाही. महाराष्ट्रात जन्म घेतलेले काही लोक असू शकतात असे की ज्यांना पांडुरंग कोणत्या गावात आहे, हो कुठे हे सुद्धा माहीत, माऊली ज्ञानोबा कुठे येतो हे सुद्धा माहीत. असे काही लोक राहते यांना याचं ज्ञानच नाही. आता काय करावं त्याला, म्हणून यांना दगड असं म्हटले. चला, पण हा बोध जरी असा असला तरी त्याचा ब्रह्मज्ञानाशी काय संबंध ते सांगतात. हा, त्याचा ब्रह्मज्ञानाशी काय संबंध? तर ब्रह्मज्ञानाशी संबंध असल्याशिवाय आम्ही बोलणार नाही. कुंडली करधारी